हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो. तर सध्या आपले व्हिडिओ थोडे लेट येत आहे, म्हणजे 1-2 दिवसाचा गॅप होतो आहे. तर असो, तर आज सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिले तर देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर पुन्हा देवघर आवरायला घेतलं, कारण आता अक्षय तृतीया येते. आणि मागच्याच वेळेस आम्ही म्हणजे ज्या वेळेस आपल्या इथे यात्रा होती त्यावेळेसही घर आवरलं होतं, पण पूर्ण देवघर पूर्ण बाहेर काढून आवरलेलं नव्हतं. तर म्हटलं चला आज पूर्ण देवघर आवरून घेऊ, आणि अक्षय तृतीया पण जवळ येते त्यामुळं. तर आज पूर्ण देवघराची कानाकोपऱ्यातली साफसफाई करायची होती, त्यामुळं मी पहिले तर देवघरातलं सर्व सामान बाहेर काढलं आणि त्यानंतर जिथे गणपती बाप्पांच्या जवळही जे काही सामान होतं तेही मी बाहेर काढून घेतलं, कारण भरपूर सारे धूळ जमा होते. आणि म्हणजे रोज तर आपण ते झाडून झटकून घेतो, पण मग जे देव्हाऱ्याच्या मागे आणि कानाकोपऱ्यात जी धूळ असते तर ती लवकर आपल्याला दिसते, पण मग इतक्या कानाकोपऱ्यात आपल्याला ते काढता येत नाही रोज रोज. त्यामुळं मग आज सर्वच सामान बाहेर घेतलं देवघरातलं, आणि खूप सामानही झालं होतं देवघरात. तर म्हटलं चला आज एकदाचं ते सर्व सामानही काढून टाकू. आणि तुम्ही बघताय की मिस्टरांनी मला ती काचही काढून दिली, तर काचेच्या मागेही बारीक सारीक धूळ बसलेली असते. तर म्हटलं तीही एकदा काढून पुन्हा व्यवस्थित झटकून घेऊ. तर धूळ वगैरे सर्व झटकून झाल्यानंतर मी सर्व झाडून घेतलं आणि त्यानंतर घासणीच्या साहाय्याने सर्व फरशी घासून घेतली, कारण आपण देवघरात रोज धूप जाळतो, म्हणजे अगरबत्ती दिवा लावतो, कापूर जाळतो. त्यामुळे कळत नकळत आपल्या देवघराच्या ज्या भिंती असतात त्यांच्यावर काजळी जमा होते आणि त्या अशा काळ्या पडतात. त्यामुळं मग मी पहिले तर सर्व स्वच्छ फरशी घासून घेतली, आणि फरशी घासून झाल्यानंतर भिंतीही धुवून घेतल्या, कारण भिंतींवरही असा बारीक काजळीचा थर जमा झाल्यामुळे भिंत काळी दिसते. तर देवघर पुढे ओढून घेतलेलं होतं, आणि देवघरातील देवही सर्व मी देव ताटात काढून बाहेर ठेवून दिलेले होते, त्यामुळं मग देवांवरही धूळ उडणार नाही. तर सर्व भिंती वगैरे धुवून घेतल्या, स्वच्छ घासून पुसून घेतलं, तुम्ही बघताय. आणि सर्व देवघर पुसून झाल्यानंतरही खूप छान वाटतं. म्हणजे देवघराच्या मागची फरशी पुसून झाल्यानंतर देवघर मी व्यवस्थित जागच्या जागी लावून दिलं. आणि आता गणपती बाप्पांचं जवळ जी धूळ होती तर तीही काढून घेतली होती. खालची फरशी जिथे गणपती बाप्पा आम्ही ठेवतो, तसं तर आमचं देवघर पूर्ण सेपरेट आहे, म्हणजे देवघरासाठी स्पेशल रूम आहे. तुम्हाला दरवेळेस तुम्ही बघताच आपल्या व्हिडिओमधून. पण आज पूर्ण डीप क्लिनिंग केलेली होती देवघराची सुद्धा. तर गणपती बाप्पांवरही बारीक सारीक धूळ जमा होते, तर तीही मी एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतली. थोडा ओला कपडा केला होता आणि तोही स्वच्छ करून घेतला, कारण आपल्या घरी वर्षभर गणपती बाप्पा असतात, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं तर सर्व छान असं ओल्या कपड्याने गणपती बाप्पांनाही पुसून घेतलं मी. तर चला आता सायंकाळची वेळ झाली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा येतो आहे. आज आहे 18 तारीख आणि आज आपल्या लाडूला 6 महिने पूर्ण झाले. तर त्यामुळेच मी इथे पावभाजी करायचा बेट ठरवला. तर पावभाजीसाठी मी सर्व व्हेजिटेबल्स ना उकडून घेतले, कांदा वगैरे चॉप केला, त्यानंतर कढीपत्ता वगैरे सर्व काही काढून घेतलं. तुम्ही बघितलंच. आता इथे कढईमध्ये मस्त जिरे मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या, कढीपत्ता वगैरे टाकला आणि मस्त फोडणी तडतडल्यावर इथे संपूर्ण कांदाही फ्राय करायला टाकला. आता पावभाजीची रेसिपी तर सर्वांना माहीतच आहे, तरीही मी शॉर्टकटमध्ये सांगतेच आहे तुम्हाला. तर इथे सर्व व्हेजिटेबल्स मी मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतल्या आणि ना टोमॅटोची प्युरी पण करून घेतली होती. तर लाल तिखट वगैरे टाकलं, कांदा मस्त गुलाबी रंगाचा झाल्यानंतर लाल तिखट, हळद, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची टाकली थोडा कलर येण्यासाठी, आणि पावभाजी मसाला ते टाकल्यानंतर छान असं परत एकदा परतून घेतलं. आणि खरं सांगायचं तर ना पावभाजी करणे इतकं असं काही नव्हतं, पण म्हटलं चला आज आपल्या लाडूला 6 महिने पूर्ण झाले, तर मग काहीतरी आठवणीत राहायला पाहिजे आणि छोटंसं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. तर असं बर्थडे वगैरे करण्याची काही म्हणजे आमचं ठरलेलं वगैरे काही नव्हतं, पण फक्त आजचा दिवस थोडा आठवणीत राहावा, तर यासाठीच केलेला एक छोटासा प्रयत्न.
पण तुम्हाला हसायला येईल, पण खरं सांगायचं तर ना मी केकची ही ऑर्डर दिलेली होती आणि हाफ केक सांगितला होता डिझाईनमध्ये, म्हणजे थोडा कस्टमाइज केक सांगितला होता डोरीमॉनचा. तर मिस्टरांचा फ्रेंड आहे सचिन दादा, तर त्यांच्याकडनंच आम्ही केक ऑर्डर करत असतो. तर मग म्हटलं चला आता गावात पण जायचं होतं, भरपूर काही साहित्य वगैरे खरेदी करायचे होते, तर मग केक वगैरेही आणायचा होता. मग मिस्टर आणि मी बाहेर निघालो आणि जाताना आम्ही लाडूलाही सोबत घेतलं. म्हटलं चला त्याला थोडं फिरायला आवडतं आणि घरात खूपच गरम होते सध्या 2-4 दिवसापासून आहे ना, खूपच म्हणजे उन्हाचं वातावरण आहे, खूपच कडक ऊन असल्यामुळे ना गरमी खूप जास्त आहे. तर म्हटलं चला एक चक्कर मारून आणू त्याला. तर मग आम्ही त्याला घेऊन निघालो. कसं कॅमेराकडे बघतोय तो. भूर जायचं ना पिलू, ओली बापले. आम्ही चाललो भूर, आम्ही भूर चाललो. आम्हाला शॉपिंग करायची आहे आणि आज आम्हाला झाले 6 महिने पूर्ण, तर आम्हाला केक पण आणायचा आहे. चलो. तर उद्या आहे 19 तारीख आणि अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयेनिमित्त आम्हाला काही साहित्यही खरेदी करायचं होतं, त्यामुळे मग आम्ही मार्केटमध्ये आलो आणि रात्रीची वेळ होती तरीही खूप सारी गर्दी होती. आणि अक्षय तृतीया म्हटल्यावर सर्वच जण गावामध्ये येतात आणि दिवसभर खूप ऊन असतं ना, त्यामुळे मोस्ट ऑफ सगळेजण रात्रीच येतात. तर सायंकाळचे 7:30 वाजले होते आणि माझा स्वयंपाक झाला होता. म्हटलं चला थोडंफार साहित्य घेऊ. तर तुम्ही बघू शकता गावामध्ये आता आंबे आलेले आहेत आणि आंब्यांचं सीझन म्हटल्यावर गर्दी तर होणारच, आणि करा केळी वगैरे असं बरंच काही काही असतं. तर मी 2 करा घेतले. तुम्हाला वाटलंच असेल की 2 का घेतले म्हणून, तर एक मम्मीसाठी घेतला आणि एक आमच्यासाठी, कारण मम्मीला गावात यायला पॉसिबल नाही झालं, सो मम्मीची खरेदी मीच केली. नंतर मग इथे एका केकच्या शॉपमध्ये आलो. तिथे आम्हाला ना 6 नंबरचा एक नंबर पाहिजे होता, म्हणजे 6 महिन्याचं झालं ना आपलं धनराज, त्याच्यामुळे. तर मग त्यानंतर त्याला ना बलून्स खूप आवडतात, तर मग त्यामुळे आम्ही इथे आलो. इथे ना भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मागे आम्ही दाखवलेलंच आहे. तर इथे समोर ना इथे हार, वेणी, फुलं तेही भेटतं आणि समोरच ना बलून्स पण होते. तर म्हटलं चला त्यांना विचारू की ते बलूनला तो गॅसचा बलून असतो ना तो आहे का म्हणून, पण तो काही त्यांच्याकडे पॉसिबल भेटला म्हणजे झाला नाही, आम्हाला भेटलाच नाही तो. तर म्हटलं चला असू द्या, आपण इथून आहे ना फुलं आणि हार वगैरेच घेऊ, कारण उद्या पप्पांच्या फोटोला हार लागणार होता आणि गणपती बाप्पांना पण हार फुलं घ्यायची होती. तर त्यानंतर मग इथे आम्ही सचिन दादांच्या दुकानात आलो, ओम साई बँगलोर बेकरी. तर सध्या म्हणजे खूपच गर्दी असते ह्या बेकरीमध्ये आणि मिस्टरांचे खूप जवळचे फ्रेंड आहेत हे. तर तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे बाहेर खूपच गर्दी होती आणि बराच वेळ लागला आम्हाला, 2-3च वस्तू घ्यायच्या होत्या तरीही. तर मिस्टर तर डायरेक्टच दुकानामध्ये गेलेले. तर त्यांना काही घ्यायचं असलं ना तर ते डायरेक्ट मध्येच जातात आणि तुम्ही बघू शकतात बाहेर पण खूप गर्दी होती. त्यांना मी दुपारीच ना केकची ऑर्डर दिलेली होती, तर त्यांनी छान असा कस्टमाइज केक रेडी केलेला. तर मिस्टर इथे ना आपल्या लाडूसाठी एक टोपी बघत होते, त्यानंतर बलून्स वगैरे घ्यायचे होते आणि पावभाजी केली होती ना त्यामुळे पाव पण घ्यायचे होते. असं बरंच काही साहित्य घ्यायचं होतं. तर मग गर्दी असल्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला, पण छान दादांनी खूप छान असा केक रेडी करून दिला. आणि तुम्हाला वाटेल की आम्ही इतकी सगळी शॉपिंग करत असताना धनराज कुठे होता, तर धनराजला आम्ही ना दुकानावर ठेवलं होतं, म्हणजे दुकानावर अमोल भाऊ आणि मम्मी होत्या. तर मग आम्ही धनराजला त्यांच्या जवळच दिलं. तर धनराज मस्त खेळत होता आजी आणि काकांसोबत. तर इथे तुम्ही केक बघितलाच, पण केकमध्ये नंतर आम्ही थोडेसे चेंजेस केले आणि घरी आलो. पिल्लू फुगा फुटला ना. ए पिल्लू तू घाबरली नाही, घाबरत नाही तू, डॅशिंग आहे तू, घाबरत नाही. अहो छोटा फुगा आहे तो, बस झाला बस झाला. अरे अरे मम्मा तुझे सगळे फुगे फुलून टाकती, सगळे फुगे फुलून टाकती मम्मा. ओ आता 2 तरी राहू द्या. ओ आई थोडासा त्याला हार्ट शेप तरी दिसला पाहिजे ना. बस बस बस, नाही नाही थोडासा किंचित. सचिन भाई खाईल तो, खाईल खाईल. हे नको, फुगा फोडल फुटल मम्माने 2 फुगे फोडले, तू नंतर फोड, नंतर बड्डे झाल्यावर. फोडू नाही घे घे त्याच्याकडून, तुझ्या त्याच्या तोंडाजवळ फुटल.
हे तुला फटके बाबा असं फोडायचं बाबड्या. त्या पण ते फुगा कसं करतोय घाबरत पण नाही तो. उलाला. तुझ्या घे काढून आहे घे काढून बारीक चिमटे घेते. घरी आल्यानंतर ऋतुताईने मी बलून्स वगैरे फुगवले आणि त्यानंतर म्हटलं चला छोटंसं का होईना डेकोरेशन करू आपण, कारण धनराजचे 2-3 तरी छान फोटोज आले पाहिजे. छान असा केकही आणलेला होता. तर मग म्हटलं चला त्याला बलून्स आवडतात त्यामुळे मग छोटंसं डेकोरेशन केलं. आणि इतकं साहित्य आम्ही आणलेलं नव्हतं, बरंचसं साहित्य आमच्याकडे घरातच अवेलेबल होतं, कारण घरामध्ये मिस्टरांना आणि अमोल भाऊंना डेकोरेशनची आवड असल्यामुळे ना खूप मोस्ट ऑफ साहित्य घरामध्ये भेटून जातं आम्हाला आणि आम्ही ते सांभाळूनही ठेवतो आणि असं कधी पण आम्हाला यूज होऊन जातं. तर मग धनराजही छान खेळत होता. तुम्ही बघताय त्याला तो रेड कलरचा बलून खूप आवडला, तर तो छान असा खेळत होता. तुम्हालाही असं वाटेल की 6 महिन्यांचा बड्डे सेलिब्रेट करणं म्हणजे खूप पांचट गोष्ट आहे. आणि लिटरली मम्मी पण मला बोलली होती की नको करू म्हणून. तर आम्ही ऑप्शन वगैरे नाही केलं, फक्त एक फोटोज काढण्यासाठी आणि एक आठवण म्हणून केलं. आणि म्हणतात ना की हौशेला मोल नसतं. आणि काय सांगू आता तुम्हाला माहितीच आहे की जेव्हापासनं धनराज आला आहे ना तेव्हापासनं आयुष्यच बदललं आहे. हे 6 महिने कसे गेले हे शब्दातही मी सांगू शकत नाही. एक एक दिवस खूप छान होता. काय इकडे बघ, इकडे आले बापले, तू तर पालतं पडलं लगेच. पिलू इकडे बघ, पिलू म्याव म्याव. तू डेकोरेशन बघतोय, तुला फुगा पाहिजे पिलू. आणि फायनली इथं आमचं डेकोरेशन झालंय. म्हणजे असं एकदम सिम्पलच केलं. आणि इथे ना खाली थोडी गाठ मारली आहे जेणेकरून छान. इथली गाठ सुटली वाटतं, काही नाही, बांधून घेऊ. आणि बलून्स वगैरे, त्याला बलून्स खूप आवडतं आणि तो सारखं ते ओढायचा प्रयत्न करतोय. आणि टोपी घातलेली आहे, नवीन ड्रेस घातलाय, तुम्ही बघू शकता. खूप छान दिसतोय ना आपला धनराज. बघा अजून पण बलून सोबत खेळतोय. ओ का बोलतो तू, नको ना, फुटून जाईल पिलू, फुटून जाईल. चला आता आईंना पण फोटो काढायचा आहे. चला आई, चला मस्त पोज द्या, घ्या बाळाला, जा आजीकडे जा. आजी कसं वाटतंय आता आपला लाडू 6 महिन्याचा झाला? आता 6 महिन्याचा झाला. आता आमच्या लाडाचा पूजाने फोटो काढलाय. आमचा धनराज काय छान दिसतो, लागत. बघ 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 बघ, इकडे बघ. सगळ्या आजीला हाय कर सगळ्या आजींना, मावशींना म्हणा मी 6 महिन्यांचा झालो, मी आता मोठं झालो. टाटा बाय बाय. किती छान टोपी दिसते हा ना पिलू. असं म्हणजे सेलिब्रेशन करायचं इरादा नव्हता, पण काहीतरी आजचा दिवस स्पेशल व्हावा आणि आठवणीत राहावा म्हणून थोडंसं डेकोरेशन केलंय. आणि आजी कसं वाटतंय आजी? मग खूप छान वाटतं. आमच्या धनराजला छान सजवलं, छान केलं पूजानी. आमच्या पूजाला फुगे लावले, आमच्या पूजानी छान डेकोरेशन केलं. तिला हौस वाटते करायचं, केलं तिने. मग तो मोठा झाला होता, म्हटलं पाहिजे. मम्मी पप्पांनी हौशीनी सगळं केलं. मग फोटोज काढले, 6 महिन्याचं पण सेलिब्रेशन केलं. आणि खूप छान आणि खूप स्पेशल असा केक पण आणलेला आहे. तो थोडाच वेळात तुम्हाला दिसेलही. आणि 1 महिन्याचा. अगं मारलं मला लय चिमटे घेतले ना. आजीला चिमटा नाही घ्यायचं पिलू, असं का करतो तू? आपण नाचायला नाचो नाचो. नाही बाई, आली 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 मोठी मम्मी, मोठी मम्मी आली. मोठी मम्मी, मोठी मम्मी, मोठी मम्मी आली. मम्मी
गेलं बाळाला मोठी मम्मी. आणि हे जे डेकोरेशन केलं ना हे सर्व साहित्य घरातच होतं. नको करसू काय नाही देते ना, हे नाही देते ना. हो काय मला काय बनवलं, काय बनवलं, हे बनवलं हा? हे दाखवते मला तू. हो चला चला आपला एक फोटो काढू. हा फोटो काढते धनराजच्या आणि पप्पाच्या फोटो काढते. या डिंगी 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 डिंगी. धनराजच्या येण्याने आमच्या घरामधील वातावरणच चेंज करून टाकलंय. तुम्ही बघू शकता घरामध्ये एकदम आनंदाचं आणि हसरं वातावरण असतं. तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसूच आणतो आणि त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचं प्रत्येक एक माइलस्टोन आमच्यासाठी खूप म्हणजे छान आहे. आणि बघा त्यालाही बोलायचे तुमच्यासोबत मी व्हॉइस ओव्हर करते तर तोही बोलतोच आहे मध्ये मध्ये. आता 6 महिने झालेच तर लवकरच त्याचं अन्नप्राशनही करू आपण आणि लवकरच तोही व्हिडिओ तुम्हाला येईलच. तर खूप छान वाटलं म्हणजे सेलिब्रेशन तर नाही पण मग त्याला ती टोपी ही खूप आवडली होती. ती टोपी आधी मी माझ्या डोक्यावर ठेवली, त्याला दाखवली की ती कशी दिसते तर त्यालाही ती घ्यायची होती हातात. म्हटलं चल तुला घालते. आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसतोय आपल्या धनराजनी. फोटोजही खूप छान काढले त्यांनी सगळ्यांसोबत. तर मम्मीलाही मी फोन केला होता पण मम्मी झोपून गेली होती आणि राहुल दादा जागा होता, मग तो आला होता. पुढे तुम्हाला भेटेलच तो. तुम्ही सर्वांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले, खूप सारं प्रेम दिलं, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. सर्वांचा लाडका आपला धनराज आज 6 महिन्यांचा पूर्ण झाला. आणि अजून एक ताई आहे त्यांच्याही मुलाचा बड्डे आजच असतो तर त्यालाही 6 महिने पूर्ण झाले. तर त्या दादालाही माझ्याकडून खूप छान आशीर्वाद, खूप जास्त प्रेम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. मी फक्त आजचा दिवस आठवणीत राहावा म्हणून इतकं सगळं केलं. आणि जवळपास रात्रीचे 12:30 वाजले होते आम्हाला केक कटिंग करण्यासाठी, कारण उद्या अक्षय तृतीया आहे. आणि मिस्टर अमोल भाऊ आणि मम्मी दुकानावर भरपूर वेळपर्यंत थांबल्या होत्या. आणि तुम्हाला माहितीच आहे मँगो सीझन म्हटल्यावर खूप जास्त गर्दी असते आणि धावपळीही खूप होते. तर राहुल दादा आला होता आणि त्यांनी पण आपल्या लाडूसोबत छान छान फोटोज काढले आणि लाडूचेही खूप छान फोटोज आले. तर मोठा झाल्यावर त्यालाही कळेलच की त्याचं 6 मंथवाला सेलिब्रेशन किती छान झालं. तर चला आता केक कटिंग करायची होती तर त्यामुळे आम्ही दोघीही लाडूला घेऊन बसलो आणि म्हटलं चला आता सोबतच केक कटिंग करू. जेव्हा पण धनराजला बघते ना तेव्हा खरंच असं वाटतं की किती छोटासा होता आणि किती पटकन मोठा झाला आणि विश्वास बसत नाही. 6 महिने होऊन गेले आपल्या लाडूला. तर अजिबात त्याने त्रास दिला नाही. फक्त सुरुवातीचे 5 महिने त्यांनी रात्रीचं जागवलं पण मग जागतातच खूप सारे मुलं. आणि तसा तो खूप म्हणजे हसरा आहे, असं चिडचिड वगैरे काही करत नाही. छान खेळतो, छान राहतो आणि सगळ्यांकडे जातो, सगळ्यांकडे म्हणजे छान खेळतो तो. त्यामुळे त्याचं असं टेन्शनही नाही काही. तर खूप छान आहे आपला लाडू. त्याला तुम्ही खूप जास्त जीव लावतात, खूप प्रेम देतात, त्याच्याबद्दल खरंच खूप आभार तुमचे. तर आजचा व्हिडिओ छोटासा होता, तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पॉपर उडवल्यानंतर आपला लाडू थोडासा डचकला होता पण मग तशी त्याला आवाजाची सवय आहे, कारण दिवाळीचा जन्म असल्यामुळे त्याला फटाके वगैरे वाजले तरी तो घाबरत नाही. आणि मलाही वाटलं नव्हतं तो घाबरेल म्हणून मी घेऊन आली पण मग त्याला नाही आवडलं ते. तर असो, पण त्यानंतर त्यांनी अमोल भाऊंसोबत केकही कापला आणि मग आम्ही सर्वांनी केक वगैरे खाल्ला आणि छान असं आमचं सेलिब्रेशन झालं. छान छान फोटोजही निघाले. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्या. बाय बाय. हे बघ सोनू, हे बघ काय, या डिशू. Happy birthday to you. Happy birthday dear Donald. Happy birthday. केक मधूनच काहीतरी फुटलं म्हणून तर रडतोय.